नमस्कार, मी पौर्णिमा. आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण अर्धशिशी, अर्ध डोकं दुखणं, मायग्रेन यावरती कोणतंही औषध न घेता, कोणतीही पेन किलर न घेता आपण घरच्या घरी कसं बरं करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याकरता आपण एक पॉवरफुल असं ड्रिंक, ज्याला आपण सूप देखील म्हणू शकता, ते आपण बघणार आहोत. डोकेदुखी ही प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी उद्भवतेच, पण मायग्रेनची जी वेदना आहे ती भयंकर असते. आता आपण सामान्य डोकेदुखी आणि मायग्रेन यामध्ये काय फरक आहे ते जाणून घेऊया. मायग्रेनची वेदना काही तास, काही दिवस लगातार चालू राहते. अगदी 2 ते 3 दिवस देखील ही वेदना सतत लगातार चालू राहते. याचे सिम्पटम्स काय असतात? तर याची वेदना खूप असते. सूर्याची किरण सहन न होणं, सूर्य जसजसा वर येतो तसतसं याची वेदना वाढत जाते. दुपारपर्यंत वेदना वाढतच जाते आणि जसजशी संध्याकाळ होत जाते तसतशी ही वेदना कमी होत जाते. डोक्याच्या अर्ध्या भागातच ही वेदना जास्त होते, पण काही लोकांना पूर्ण डोक्यामध्ये देखील ही वेदना होत असते. आता याचे सिम्पटम्स काय काय आहेत? तर याच्यामुळे आवाज सहन होत नाही, कोणाशी बोलू वाटत नाही, चिडचिडापणा होतो, प्रकाश सहन होत नाही, डोळ्यामध्ये जास्त प्रमाणात वेदना होते किंवा डोळ्यामध्ये काहीतरी टोचल्यासारखं वाटतं, मानेमध्ये वेदना होते, शोल्डर पेन होतं, मळमळ, उलटी होते, तसेच उलटी झाल्यानंतर थोडंसं बरं देखील वाटतं. तसेच कधी कधी खूप राग येतो, चिडचिडापणा होतो, कोणत्याही कामामध्ये एकाग्रता होत नाही, म्हणजे कोणत्याही कामामध्ये आपलं एकाग्रतेने लक्ष लागत नाही. अशा प्रकारची अनेक लक्षणं मायग्रेन मध्ये आपल्याला दिसून येतात. तसेच मायग्रेनची वेदना केव्हा उद्भवते हे देखील आपण जाणून घेणार आहोत. जर शरीरात गॅस ऍसिडिटी होत असेल, पोट व्यवस्थित साफ होत नसेल, तरी देखील आपल्याला मायग्रेनची समस्या उद्भवते. अपुरी झोप, तसेच मद्यपान, जास्त प्रमाणात थंडी किंवा गरमी, तसेच उन्हामध्ये फिरल्यामुळे देखील मायग्रेनची समस्या उद्भवते. अशा प्रकारची कोणतीही लक्षणे जर तुमच्या आणि तुमच्या परिवारामध्ये दिसून येत असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा व बेलचं बटनही दाबून ठेवा, म्हणजेच मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. सर्वात पहिले आपण मायग्रेनसाठी लेप बघणार आहोत. हा लेप आपली डोकेदुखी सुरू व्हायच्या अगोदर, म्हणजे सकाळी लवकर उठल्यानंतर हा लेप लावायचा आहे. म्हणजेच आपली डोकेदुखी सुरू व्हायच्या अगोदर हा लेप आपल्याला लावायचा आहे. तो म्हणजे ही सुंठ पावडर आहे. तुम्ही बघू शकता ही सुंठ पावडर आहे. याला आपण पाण्यामध्ये मिक्स करून याची पेस्ट बनवून कपाळावर याचा लेप आपल्याला द्यायचा आहे. याने मायग्रेनला खूपच आराम मिळतो. तसेच ही दुसरा जो उपाय आहे ते म्हणजे हे जायफळ आहे. जायफळाची देखील आपण पावडर घरी इझिली बनवू शकतो व ही पावडर दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मिक्स करून याचा लेप बनवायचा आहे व तो लेप देखील आपल्याला कपाळावरती लावायचं आहे. तसेच तिसरा उपाय आहे ते म्हणजे चंदन. हे चंदन असे रॉ फॉर्म मध्ये जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते वापरा, किंवा हे जर नसेल तर तुम्ही चंदन पावडर बाजारातून आणू शकता. बाजारामध्ये चंदन पावडर इझिली अवेलेबल आहे. त्यामुळे ही चंदन पावडर आपण पाण्यामध्ये मिक्स करून याचा देखील आपण लेप कपाळावर लावायचा आहे. याने आपल्याला डोकेदुखीला, म्हणजेच मायग्रेनसाठी देखील किंवा साधी डोकेदुखी असेल त्याच्यासाठी सुद्धा हे तिन्ही उपाय खूप फायदेशीर आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत एक मॉर्निंग ड्रिंक. ते म्हणजे हे आपले काळे मनुके आहेत. याचा आपण सूप बघणार आहोत. आता हे सूप सकाळी घ्यायचं आहे. आता हे कसं बनवायचं, तर 15 ते 20 मनुके आपण अर्धा ते 1 ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. तुम्ही बघू शकता हे मनुके मी या ग्लासमध्ये रात्रभर भिजत ठेवलेले आहेत आणि सकाळी याला आपण उकळायचं आहे. आता या भांड्यामध्ये हे मनुक्याचं पाणी मनुक्यासहित आपण या भांड्यामध्ये ओतायचं आहे व याला मी आता गॅसवर ठेवून देणार आहोत. तुम्ही बघू शकता हे छान असं उकळलेलं आहे आणि आता हे उकळल्यानंतर मी हे गाळून घेणार आहे. या बाउल मध्ये गाळून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी जिरा पावडर आणि थोडीशी धना पावडर व थोडंसं सैंधव मीठ असं
टाकून घेत आहे. तसेच याच्यामध्ये आपण हे तूप टाकायचं आहे व या सूपला आपण रोज सकाळी घ्यायचं आहे. या सूपला आपण रोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचं आहे. अगदी आपण नाश्ता करायच्या पहिले हे सूप घेतलं तरी देखील चालतं. आता हे सूप मायग्रेनच्या समस्येमध्ये कसं फायदेशीर आहे ते आपण बघणार आहोत. आता कोणतीही वस्तू जेव्हा आपण औषध म्हणून वापरतो तेव्हा त्याचे गुण जाणून घेणं खूपच आवश्यक आहे. मायग्रेनचा त्रास झाल्यानंतर जळजळ, डोळे दुखणे, प्रकाश सहन न होणे, मळमळ, उलटी असे लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये काळे मनुके या लक्षणांना कमी करतं. हा काळा मनुका शरीरातील थकवा कमी करून इन्स्टंट एनर्जी देतो. तसेच बद्धकोष्ठतेपासून देखील आराम देतो. त्यामुळे ही खूप पॉवरफुल अशी औषधे आहे. आणि दुसरं म्हणजे आपण हे तूप बघितलं आहे, हे तूप पण वात आणि पित्त कमी करतं. त्यामुळे मनुक्यांच्या सूपमध्ये तूप मिक्स करून म्हणजेच हे सर्व औषधे आपण जे मिक्स करून याच्यामध्ये टाकलेले आहेत, जसे धना पावडर आहे, जिरा पावडर आहे, सैंधव मीठ, तूप, यामुळे हे सूप औषधी तयार होतं. त्यामुळे मनुक्याच्या सूपमध्ये तूप मिक्स करून घेतल्यास मायग्रेनसाठी रामबाण अशी औषधी तयार होते. याच्यामुळे थकान, कमजोरी, कब्ज, ऍसिडिटी या सर्व समस्या दूर होतात. तसेच या सूपचं रोज नियमितपणे सेवन केल्यास मायग्रेनची समस्या मुळापासून बरी होण्यास मदत होते. मग आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.